पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ते विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. नेमके काय हे संमेलन आहे, काय सांगाल या संदर्भात? माननीय पंतप्रधानांचे मनामध्ये सर्वात जास्त कोणाची चिंता असेल तो ते किसानासाठी, मजदूरासाठी आणि युवा पिढीसाठी आहे. आता आज ते जे नवीन मतदार आहे त्यांचे ते पूर्ण देशामध्ये एकत्र संपर्क साधणार आहे. नवीन मतदाराच्या मनामध्ये सरकारचे बाबत काय अपेक्षा आहे, हा विश्वात सर्वात युवा देश आहे आणि हा युवा पिढीने बरोबर घेऊनच भारत विश्वमध्ये मोठा स्थान पाहू शकता. म्हणून माननीय प्रधानमंत्रीजी आज पूर्ण देशामध्ये सर्वांनी एकत्र 1000पेक्षा जास्त स्थानावर ते संपर्क साधणार आहे. मोठा प्रतिसाद आम्हाला विद्यार्थ्यांना, नवमतदारांना मिळाला आहे. आपण बघू शकता सर्व जे आलेले ते नवीन मतदार आहे आणि माननीय प्रधानमंत्रीजी आता काय सांगणार आहेत त्यांच्या मनामध्ये त्याबाबत उत्सुकता आहे. सर, उद्या वरळीमध्ये एक क्रीडा महाकुंभाचं तुम्ही आयोजन केलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी आदित्य ठाकरे आणि उभाटा शिवसेनेला कुठेतरी धोबी पछाड देण्याची चर्चा आता सुरू झालेली आहे. नेमकं काय उद्याचा कार्यक्रम आहे? नाही, माननीय हा महाराजा छत्रपती शिवाजी महाराजाचा 350वा राज्याभिषेक आहे. ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये, विश्वमध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचे माननेवाले लोक उत्साहाने काही ना काही प्रोग्राम करत आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कालाचे मैदानी खेळ, त्यावेळेचे जे सांघिक खेळ आणि व्यक्तिगत असे 16 स्पर्धा आयोजित केलेली आहे. मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र सरकारची वतीने मी पालकमंत्री म्हणून हा कल्पना मांडली आणि सर्वांनी स्वीकार केली. मला अतिशय आनंद होत आहे की फक्त मुंबईमध्ये 3 लाखपेक्षा जास्त लोक भाग घेणार आहे. उद्या 10 वाजता माननीय गव्हर्नर साहेब आणि माननीय मुख्यमंत्रीचे हस्ते त्यांचं उद्घाटन होणार आहे. त्यावेळी आपण 30 वेगळे छत्रपती शिवाजी महाराजचे किल्लेचे पण प्रदर्शन केले आहे, आर्मचं प्रदर्शन केली आहे, काही प्रात्यक्षिक पण होणार आहे. न भूतो न भविष्यतो असा कार्यक्रम उद्या वरळीमध्ये होणार आहे. काल तुम्ही पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली होती, नेमका काय विषय होता? यावेळी 22 जानेवारीला ज्यावेळी अयोध्यामध्ये भगवान श्रीराम परत आपले घरे आले, त्यावेळी पूर्ण देशामध्ये, विदेशामध्ये एक अतिशय उत्साहाचं वातावरण होता. लोक मिरवणूक काढत होते. गोलदेवलकडे काय समाजकंटक लोकांना ते मिरवणूक अडवली, त्याने गालीगलोच केली, धमकी दिली. त्याबाबत तिथले रामभक्त रस्त्यावर उतरले. त्यानंतर पण योग्य कारवाई झाली नाही, म्हणून ते माझ्याकडे आले होते. मी त्यांच्या घेऊन पोलीस कमिशनरकडे गेलो आणि पोलीस कमिशनर, साहेब पोलीस कमिशनरने योग्य आदेश दिलेला आहे. दोषी पोलिसांवर कारवाई होईल का आणि याची तक्रार गृहमंत्र्यांकडे पण करणार आहात का? नाही, गृहमंत्रीच्या नक्की त्यावर सर्वांवर लक्ष आहे. त्यांच्या आदेशानुसार हे सर्व होत आहे कारवाई. आणि आम्ही पण जे काय पोलिसाकडे काय इन्फॉर्मेशन द्यायची ते सर्व इन्फॉर्मेशन जाऊन त्याने दिलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.